येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये किंवा येणाऱ्या प्रत्येक वारीमध्ये मला त्यांची वारी घडावी. की वर्दीमुळे हा क्षण आम्हाला आज भेटलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीत आपल्या या पंढरी नगरीमध्ये सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत. तुम्ही सर्वजण बघत आहात पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून ही पंढरीची वारी. या पंढरपूर नगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्व माध्यमातून सर्व शासकीय सेवेतून वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे. त्या वारीमध्ये वेगवेगळ्या सेवा जे काही आहेत त्या आपापल्या पद्धतीने सर्व मंडळी ह्या सेवा पुरवते. आज विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या पुढे नामदेव पायरीच्या जवळ चौकशी कक्षामध्ये जर आपण हा आवाज ऐकला असेल तर आपल्या लक्षात येईल की फक्त ही खाकी वर्दी नुसती वर्दी नाही तर किंवा धाक दाखवण्यासाठी किंवा नुसतं चोऱ्या चपाट्या ह्यांच्या पाठीमागे लागून काहीतरी वेगळं रूप दाखवण्यापेक्षा एक खाकी वर्दी अशीही असू शकते आणि वारकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन करू शकते. याचं एक चांगलं उदाहरण या वारीमध्ये यावर्षी आपल्याला बघायला मिळते. तुमचं नाव काय आणि काय सांगाल एकंदरीत? तर मी सपोशी 446 रोहिदास भाऊराव सिरसट, नेमणूक कोल्हापूर. खाकी वर्दी म्हणलं की चोरांच्या पाठीमागे लागणं, चोऱ्या पकडून देणं, मारामाऱ्या ह्या एकंदरीत ह्या वर्दीचं एवढंच काम किंवा एवढंच कार्य आहे असं एक महाराष्ट्राच्या नजरेमध्ये आहे. त्याचं एक वेगळं रूप आज वारीच्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना अनुभवायला मिळते. काय सांगाल? सर, खाकी म्हटलं की पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट येते की सर्व समाज माध्यमाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आम्हीही एक समाजाची एक सेवेकरी म्हणून काम करतो. एक वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही पण काम करतो. परंतु समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी किंवा सामाजिकता बदलण्यासाठी जर समाजाने ज्या उद्देशांना न पाहता चांगल्या उद्देशाने जर आमच्याकडे पाहिलं तर आम्ही समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो, वारकऱ्यांची सेवा करू शकतो. कारण महाराष्ट्रातून किंवा भारतातून किंवा अख्ख्या जगातून या ठिकाणी वारकरी येत असतात आणि त्या वारकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं सेवा करणं किंवा त्यांच्या अडचणी समजावून घेणं किंवा काही मिसिंग केस असतील तर त्या मिसिंग केस योग्य मार्ग लावणं हे आमचं काम आहे. सर, आपण बघितलं की हे अनुभव जे होते ते सिरसाट साहेबांचे होते. कितवी वारी आहे तुमची आणि काय सांगाल आज काय आनंद होतो? सर, खरं बोलायचं झालं तर माझी ही दुसरी वारी आहे. सर, आज खाकी वर्दीचा सार्थक झाल्याचा आनंद होतोय की आज पंढरपुरामध्ये सेवा करायला मिळते? जी सर, बिलकुल सर. कारण या पावनभूमीमध्ये पंढरपूरसारख्या पावनभूमीमध्ये असं कोणाला वाटणार नाही की आपण या ठिकाणी येऊ नये. खरंच मनाला खूप धन्यवाद वाटतं सर. आणि खरंच मी विठ्ठल रुक्मिणीचं मनातून हे करतो, स्मरण करतो की खरंच येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये किंवा येणाऱ्या प्रत्येक वारीमध्ये मला त्यांची वारी घडावी. पूर्व पुण्य जयाच्या पदरी तोची वारकरी पंढरीचा, पुण्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. असं पुण्य ज्याच्या पाठीशी असतं, गाठीशी असतं, त्यालाच ही वारी घडते. या वारीमध्ये खाकी वर्दी तर आपल्याला बघायला मिळालीच, पुरुष सर्व सहकारी आपल्याला मिळाले. पण या अशा युगामध्ये मुली म्हटलं की चूल आणि मूल एवढीच एक संकल्पना मुलींच्या बाबतीत ग्राह्य धरली जाते. पण त्याचं एक वेगळं रूप देखील आज वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. आज मॅडमसुद्धा यांच्यासोबत या सर्व वारकऱ्यांना सहकार्य करताना दिसत आहेत. काय भावना आहेत आज, काय आनंद होतो? युनिफॉर्म असल्यामुळे म्हणजे स्वतः अभिमान वाटतो की युनिफॉर्म घातल्यानंतर पांडुरंगाच्या दारी लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. त्याच्यामुळे म्हणजे हेच सांगणं आहे की वर्दीमुळे हा क्षण आम्हाला आज भेटलेला आहे. म्हणजे पांडुरंगाची इथं सेवा करण्यासाठी त्या बाबतीत मी सगळ्यांचं धन्यवाद करते. या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या वारीच्या निमित्ताने काय सांगाल? सगळ्यांना हेच सांगेल की चांगलं काम करा आणि फक्त देवाला देवाच्या दारी येणं, देवाचं हे काय म्हणणं नाही की तुम्ही माझ्या दारी या, फक्त गरिबांची गोरगरिबांची मदत करा, हेच देवाचं म्हणणं आहे. आज आपण बघितलं की खरोखर जर रुक्मिणी कुठं शोधायची असेल तर एवढं 12 तास 16 तास वारीत लागायची गरज नाही. इतकं सार्थक किंवा इतका आनंद की अशी सगळी मंडळी भेटल्याच्या नंतर आपल्याला होतो. आज खाकी वर्दीतली खरोखर रुक्मिणी या वारीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्राला आज बघायला मिळते आहे. खरं तर हीच आपली परंपरा आहे, हीच आपली वारी आहे, हीच आपली संस्कृती आहे. भारत एक असा देश आहे की त्या भारतीय देशाला
एक वारकरी संप्रदायाचा नावाचा एक संप्रदाय मिळाला, म्हणून ही भारतीय संस्कृती आजही टिकून आहे व त्या संस्कृतीच्या बळावरती आज या देशामध्ये कुठलंही कार्य सहज घडू शकतं। अशी याच वारकरी संप्रदायातली ही सर्व वारी तुम्ही अनुभवत आहात, त्या वारीचा आनंद घेत आहात पंढरपूर लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून। रामकृष्ण हरी।